मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य दिव्या शिंदे इथं शॉकिंग असं एलिमिनेशन करण्यात आलं. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना जीवे मारण्याच्या धमकी दिल्या प्रकरणी बिग बॉसने शिक्षा स्वरूप तिला घराबाहेर काढलं. आता काय नेमका प्रकार झाला हे एवढ्यामध्ये जाणून घेऊया. तर एका टास्क मध्ये दिव्या शिंदे आपली बाजू मांडत असताना म्हणाली की मी घोड्याला घोडा लावू शकते, मी बाहेर सरकार म्हणून वागते आणि तेव्हा माझ्या हातामध्ये तलवार असते, मी तलवार घेऊन वावरते. आज जरी माझ्याकडे तलवार नसली, मी जरी शांत असले तरी बाहेर माझी तलवार आहे आणि त्या तलवारीने मी कोणाचा घात करायचा ते ठरवेन, हे बाहेर गेल्यावर मी नक्कीच ठरवणार आहे. यावरती बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य म्हणतात की तुम्ही आम्हाला धमकी देतात. यावरती दिव्या शिंदे सांगते की मी तुम्हाला धमकीच दिली. हो, मी तुम्हाला धमकीच देत आहे. याच्यावरती बिग बॉस हे म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही धमकी देऊ शकत नाही. पण दिव्या त्या गोष्टीवरती ठाम राहते की बिग बॉस मी या सदस्यांना धमकीच दिली आहे. यावरती बिग बॉस म्हणताना दिसतात की तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता, तुम्ही महापुरुषांच्या गोष्टी सतत करत असता आणि अशा प्रकारे धमकी देणं हे योग्य नाही. वेळोवेळी बिग बॉस दिव्याला समजवताना दिसतात, मात्र दिव्या अजिबात समजत नाही. राकेश जे बिग बॉसच्या घरामध्ये तिचे भाऊ आहेत ते सुद्धा तिला समजवताना दिसतात, मात्र दिव्या त्या धमकीवरती कायम असते की मी धमकीच दिली, मी माफी मागणार नाही. त्यानंतर राकेश आणि दिव्या यांना कन्फेक्शन रूम मध्ये बोलवलं जातं. दिव्याला बिग बॉस म्हणतात की तुम्ही जे काही स्पष्टीकरण दिले त्याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ सांगताय की मी धमकी दिली आहे. हे जे काही बोलणं आहे हे चुकीचं आहे. तुम्हाला शब्दाची जाण आहे, शब्द किती जपून वापरायचे हे तुम्हाला माहीत असून सुद्धा अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणं चुकीचं आहे. यावरती पुन्हा एकदा दिव्या आपल्या मतावरती ठाम असते की मी धमकीच दिलेली आहे, मी माफी मागणार नाही. बिग बॉस तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की माफी मागून या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. माफी मागितल्याने तुम्ही लहान होणार नाही. बरीचशी उदाहरणं देखील इथे दिली जातात की तुम्ही नॅशनल टीव्ही वरती आहात, तुम्ही व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करा, चांगला बोलण्याचा प्रयत्न करा. राकेश बापट हे सुद्धा तिला समजवताना दिसतात, मात्र दिव्या माफी मागण्याच्या अजिबात मनस्थितीत नसते. यानंतर दिव्याला 1 दिवस दिला जातो, 1 दिवसाची वाट पाहिली जाते, परंतु दिव्या शिंदे ही माफी मागत नाही. यानंतर बिग बॉस लीगल ऍक्शन घेत शिक्षा स्वरूप तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढतात. तर मित्रांनो, दिव्या शिंदे हिचं शॉकिंग असं एलिमिनेशन झाले, ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. दिव्याचं इलेक्शन फेअर की अनफेअर आहे याबद्दल तुम्ही नक्की सांगा.